तर नमस्कार मंडळी. कधी नकळतच आपण आपल्या घरी साप पाळत असतो आणि त्याची खबरसुद्धा आपल्याला लागत नाही. अशी एक घटना घडलेली आहे. ज्योती मल्होत्रा ही एक यूट्यूबर आहे आणि तिने भारतात राहून पाकिस्तानासोबत प्रामाणिकपणा दाखवल्याचं आपल्या निदर्शनात आलेलं आहे. तिचे संबंध थेट पाकिस्तानात काम करणाऱ्या हायकमिशनच्या दानीसोबत झालेलं आहे. ती फक्त बोलूनच नाही तर पाकिस्तानात जाऊन आपली गुप्त माहिती ते देत होती. ती खरंच पाकिस्तानी एजंट आहे का? आणि आपण आज जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी शुभम पवार. आजी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर कोण आहे ही ज्योती मल्होत्रा? आपण आज जाणून घेणार आहोत. ज्योती मल्होत्रा ही मूळची हरियाणामधील हिसार या जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे शिक्षण कुरुक्षेत्र या युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. ज्योती ही एक यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे. इंस्टाग्रामवर तिचे 1.31 लाख फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबवर 3.77 लाख फॉलोअर्स आहेत. गेल्या वर्षी तिने पाकिस्तान दौरा केला. या दौऱ्यात तिने हायकमिशनसोबत भेटल्याचं आपण निदर्शनात आलेलं आहे. हे सर्व उघडकीस जेव्हा आलं की तिने एक पोस्ट केलं इंस्टाग्रामवर की एक पाकिस्तानी हायकमिशनचे ऑफिसर आहेत आणि तिने फोटो शेअर केला इंस्टाग्रामवर. तेव्हा की आपल्या निदर्शनात आलं की ती पाकिस्तानात गेलेली आहे म्हणून. आणि तिने यूट्यूबवर तिनं सांगितलंसुद्धा की मी हा जो पूर्ण व्लॉग आहे मी यूट्यूबवर टाकत आहे. आणि तेव्हा आपल्या निदर्शनात येऊन तेव्हा आपण त्याच्यानंतर त्याच्यावर म्हणजे लक्ष ठेवण्यात आले. तेव्हा आपल्या निदर्शनात आले. त्याच्यानंतर देवेंद्र सिंग हा एकसुद्धा व्यक्ती आहे की त्यानेसुद्धा भारतीय गुप्त माहिती पाकिस्तानसोबत शेअर केल्याचं निदर्शनात आलं आहे. देवेंद्र सिंग हा कठेल जिल्ह्यातील आहे आणि त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल गुप्त माहिती पाकिस्तानाला शेअर केल्याचं आपल्या निदर्शनात आलं आहे. देवेंद्र याने कर्तारपूर कॉरिडॉरमधून एक विजा घेतला आणि पाकिस्तानमध्ये जाऊन ललकाला साहिब, लाहोर येथे पंजा साहिब इथे त्याने दर्शन घेतलं. त्याच्यानंतर तो पाकिस्तानी ISISच्या निदर्शनात आला. त्याच्यानंतर त्याला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात अडकून त्याला ते जाळ्यात अडकवण्यात आलेलं आहे. आणि हे असे कित्येक 7 व्यक्ती आहेत की त्यांना अटक केलेली आहेत. असे कित्येक व्यक्ती आहेत की ते भारतामध्ये राहत आहेत आणि पाकिस्तानामध्ये मदत करत असतात आणि असतातसुद्धा. हे खूप असं वाईट कृत्य आहेत आणि हे याच्यानंतर घडलेलं नाही पाहिजे. याच्या आपण दाट चौकशी घेतली आहे. कारण की हे खूप आपल्या ताटात जेवण करून आपल्या ताटात हे करणं हे खूप वाईट कृत्य आहे आणि याच्यानंतर झालं नाही पाहिजे. हे भारतीयांनी लक्षात घेतलं आहे. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आलं. पैसे दाखवण्यात आले आणि पूर्ण देशभर फिरली ती. कित्येक देश तिने फिरलेले आहेत आणि तिला अडकवण्यात आलं. पैसे दाखवण्यात आले. हलालाच्या माध्यमातून तिला माइंड वॉश करण्यात आलं आणि ती त्या जाळ्यात अडकली. अशा कित्येक जण त्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि असे खूप लोक भारतात राहून ते रॅकेट चालवत आहेत. याच्यानंतर असं झालं नाही पाहिजे याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि खूप असे रॅकेट चालवत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये 6 दिवसाची आता तुम्ही विचार करा की लग्नाला 6 दिवस झालेलं आहे आणि त्याच्या हजबंडचं एन्काउंटर झालेलं आहे. ते काय सिच्युएशन झाली असेल त्या महिलेवर की ते 6 दिवसानंतर तिचं सिंदूर गेलेलं आहे. त्याचं नावच आपण ऑपरेशन सिंदूर त्याच्यामुळे ठेवलेलं आहे. आणि भारताने बरोबर ते स्ट्राईक करून ते त्यांना कळालेलं आहे की काय आहे भारत. पाकिस्तानात त्यांना पण कळालं पाहिजे की उत्तर प्रदेशचे जर आपण पूर्ण लोक तिथे सोडले तर पाकिस्तानाचा कार्यक्रम व्हायचा. पण असं आपण करणार नाही आणि भारत आपण करणार नाही. त्याच्यामुळं त्यांना वाटते की काश्मीर पाहिजे, असं पाहिजे. पण एकदा भारताने सुरुवात केली तर मग केव्हा कार्यक्रम व्हायचा ते एक पत्तासुद्धा लागायचा नाही. तर थँक्यू.